नमस्कार मंडळी. नुसता रामराम घालते येऊन आमदार कामाचा विषय काही शेतकऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. सध्या आमदार ते कल्याणकर काहीच काम करतात. ते पैसे खाते इकडे तिकडे 50 पेट्या खाल्या बाकी निघून गेले. बालाजी कल्याणकरनं फोन उचललेला नाही. आमच्या शेतामधून गेला रस्ता 5 फूट शेत गेला नाही. 5 वर्षात रस्ते व्हायला पाहिजे ना. सत्य परिस्थिती आहे. नमस्कार मंडळी, आज आपण नांदेड जिल्ह्यातील उत्तर विधानसभा या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे कल्याणकर, बालाजी कल्याणकर हे आमदार म्हणून इथं मागच्या 5 वर्षात प्रतिनिधित्व करत आहेत. आणि या मतदारसंघात उभाटा, काँग्रेस, भाजप सर्वच पक्षांची ताकद आहे. त्याचबरोबर अपक्षही या मतदारसंघामध्ये तयारी करतायत. तर जाणून घेऊयात या मतदारसंघाचा कसा कौल आहे, काय वाटतं इथलच्या लोकांना, काय समस्या आहेत आणि कोण हवाय त्यांना भविष्यातील आमदार, हे जाणून घ्या या लोकांकडून. हो, काय वाटतं की या मतदारसंघात मागच्या ज्या लोकसभा झाली त्यावेळेस काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, कल्याणकर साहेब हे महायुतीचे आणि इथं लोकांनी मतदान महायुतीसाठी केलं. जरांगी फॅक्टरमुळे परिणाम झाला ना. सगळे नाराज होते लोक आरक्षणासाठी. त्याच्यामुळे आता लोकांना पर्याय नव्हता. काय राहाटी गावामध्ये आमदार कल्याणकर साहेबांच्या मार्फत कमी 506 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. आताच त्याने सांगितल्याप्रमाणे कामाचा रस्ता झालाय, महादेव मंदिराचं काम झालेलं आहे. इथं आता 20 लाख रुपये काल नगदी टाकलेले आहेत. काल साहेब गावात येऊन गेलेले आहेत. इथे 20 लाख रुपयाचा फंड जाहीर केला, लेवल करायचं पूर्ण बेड. कोण असेल तुमचा आमदार? आमदार मिलिंद देशमुखच सुटेबल माणूस आहे. डेव्हलपमेंट चांगलं केलं आणि प्रत्येक याला कॉलला हे करतो, रिस्पॉन्स देतो आणि ऍक्टिव्ह आहे. ह्याच आहे, नाही तर फक्त निवडून येईपर्यंत लोक आपलं आश्वासनं देतात, नंतर सगळे विसरून जातात. चांगलं हे सगळं गार्डन त्यांनीच केलं इथं. आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला बेंच वगैरे सगळं. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याला काय खाताचे पोते कुठल्या कुठे जाऊन सोडे. आरक्षणचं तर आहेच किंवा जरांगे पाटलाचं आहेच आरक्षणचं. कोण उमेदवार? आता उमेदवार कोण देतात कोणाला माहिती आहे, त्याचं काय सांगता येईल. आमदार कसा हवा? आमदार आहे. विकासाच्या बाबतीत आमदाराचे काम चांगले आहेत, पण शेतकरी वर्गाचा जो नाराजी आहे, ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे सोयाबीन. सोयाबीन प्रत्येक गावात किंवा शेतीमध्ये आता जर जास्तीत जास्त पीक आहे तर सोयाबीन आहे. आणि आयात केल्यामुळं हे जे सोयाबीन आणि हे जे आयात करतात, मला एक प्रश्न विचारायचा सरकारला की बाबा बाहेर देशातून सोयाबीन आयात केलेले, तेल आयात केलेलं त्याचे खायला चालतंय, आणि मग जे बाहेर देशाची जीएम व्हरायटी आहे जी 35 क्विंटल एकरी जे ॲव्हरेज देते, ते आपल्या भारत सरकारने त्याच्यावर बॅन आहे. म्हणजे हे शेतकऱ्याला मारायचाच प्रश्न आहे. आमदार सरकार प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या इथं ज्या वेळेस सभा झाल्यात हे प्रश्न मांडलेले आहेत. आम्ही शेतकऱ्याचे आणि मराठा समाजाचे आणि सर्व समाजाचे मांडले. फक्त शेतकरी काय दाखवायले आम्हाला, गांजर दाखवते, फक्त लालच दाखवते की आता तुम्हाला सरसगड मिळणार आहे. आता हे एवढे जे प्रश्न आहेत तुमच्या तालुक्यात, एवढे नेते कोण आहे त्याच्यात कॅपेबल? आता जे तुमचं विधानसभेत, आता मागच्या वेळेस आमचे राज्यमंत्री होते DP सावंत साहेब, मागच्या टर्मला राज्यमंत्री होते आणि त्यांनी जे काम करायचे ते आमच्या शेतकऱ्यासाठी कोणा काम करीन आहे. ते त्यांचे विकास काम करतात आणि त्यांचा निधी आणतात आणि 20% 15% घेऊन हे राजकारणी मोठे व्हायलेत. ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यापर्यंत फक्त टक्केवारी आणि त्याच्या विकासाचं काम चालते. कोण असेल तुमचा भविष्यातला प्रतिनिधी? आमच्या इकडे तर मिलिंद देशमुखच आहे, कारण की आम्ही मिलिंद देशमुख शिवाय दुसऱ्या कोणालाही ओळखत नाही. आमच्या इथे एकूण 4 नगरसेवक निवडून आलेत, पण 4 मधील कित्येक जणाला दुसऱ्यांचे नाव सुद्धा माहित नाही. मिलिंद देशमुख हे एकमेवच नाव माहित आहे. आणि घराघरात कोणालाही समजा लेडीजला विचारलं, अरे हे काम मिलिंदला सांगून दे बरं, म्हणजे मांजर मेली तरी, कचरा उचलणारा आला नाही तरी, लाईट नसेल तरी, नुसतं त्याला फोन केला तर ते एवढ्या लवकर त्याची हे काम कम्युनिकेशन करून काम करण्याची त्याची कॅपॅसिटी भरपूर आहे. ते आमदार होऊ इच्छित पाहत आहे का? नाही, व्हायलाच पाहिजे ना, खालून वर तर गेलंच पाहिजे. आणि त्याचे संपर्क बी फार आहे, माणूसही चांगला आहे. कुठल्याही जागी सकाळी 7 वाजता, रात्री सुद्धा इथं आमच्या इथं चोरी झाली होती. रात्री 12 वाजता मी बोलवलं होतं त्याला. 12 वाजून 5 मिनिटाला तो इथं आला. राम मंदिरामध्ये चोरी झाली रात्री. म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे.
त्या कॅपॅसिटी प्रमाणे तर त्याला उत्तरमध्ये तर बीजेपीनं तर द्यायलाच पाहिजे. दिली नाही तरी त्यांना अपक्ष म्हणून तरी उभा राहायला पाहिजे. झाला का विकास झाला का? 5 वर्षापासून पावसाळा आला नाही का? या वर्षी पावसाळा आलाय का? 5 वर्षात रस्ते व्हायला पाहिजे ना. हं? झाले नाही का? नाही झाले. कुठपर्यंत रस्ते झाले? हो. गावातले झाले. मुख्य रस्ताच नाही ना तुम्हाला गावाला यायला. मुख्य मेन रोडच नाही ना. समस्या तर भरपूर आहेत. सध्या दुष्काळ जाहीर होत नाही नांदेड तालुक्यामध्ये. भरपूर शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे. पण या विधानसभेला महत्वाचा आरक्षणाचा प्रश्न आहे. बालाजी कल्याणकर साहेबांनी रस्ते सुद्धा खड्डे झाले समध्या रस्त्यानं. मळक फाटा ते तळणी रस्ते बघा, गुडघ्या खाली खड्डे. नुसता रामराम घालते येऊन आमदार, कामाचा इशे काहीच नाही. जे लोक ते त्याचे गात असतील, ते कार्यकर्ते आहेत त्याचे शिंदे गटामधले. मिलिंद देशमुखचं या भागात चांगलं खाव आहे. सांभाळतील का मतदारसंघ? मतदारसंघ सांभाळतील का आमदार झाले? हो, सांभाळू शकतो. आहे तेवढी capacity? आहे. काय चित्र आहे? काय आम्ही जे जरंगे पाटलाच्या मागे राहू, जरंगे पाटील जे म्हणतील ते आम्ही, कोणी तुम्ही? कोणी जे देतील दगड देतील ते आम्ही त्याच्या मागे राहू. समजा बाकी काय समस्या आहे या मतदारसंघात? आमच्या समस्या काय, सोयाबीनला भाव नाही, मालाला कोण्याच भाव नाही. काल पाणी पडलं, शेतकरी सोयाबीन हे गेले, त्याचं काही इमा फिमा द्यावा. आता हे आमचं आहे ते 2-2, 3-3 हजार रुपयाचे लाडक्या बहिणीला द्यालेत. ते उगा आता इलेक्शन पुरते द्यालेत. यायचे कसं आहे, पोट भरण्याकरता काम चालू आहे. आता सध्या त्याचं कसं आहे, 2-2 म्हणजे त्याला आमदार आणायचे, तर त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीला पैसे दिलेले आहेत. आता लाडक्या बहिणी काय आमच्या मोर जाणार नाहीत, किती काय झालं तर. लाडक्या बहिणीला आम्हीच सांगणार यात. लाडक्या दाजीचे खिसे खाली व्हायले तो लाडक्या बहिणीला 2,000 रुपये देऊन काय करता तुम्ही? आमचे लाख रुपये लाडक्या बहिणीने घेतले तरी ते आमचंच ऐकणार. त्याचे 3,000 घेतले आणि थोडंच ऐकणार. कसंच ऐकत नाहीत. मतदानाच्या दिवशी आम्ही उभं राहून आमच्या लाडक्या बहिणीला सांगूत की कुठं जाणार आता. या गावाचं नाव पासदगाव आहे आणि मालेगाव हायवेवरील हे गाव आहे. तर जाणून घेऊया या लोकांच्या काय भावना आहेत, काय वाटतं, काय मतदारसंघाचे चित्र आहे, कोण आहेत आमदार आणि काय त्यांचं कार्य? सध्याचे बालाजी आमदार आहेत सध्या रनिंगची. आता येणार चित्र काय ठरेल काय नाही. आता विकास झालाय का मतदारसंघात? विकास झालाय, थोडाफार झाला. विकास नाही म्हणून असं म्हणता येत नाही. आता एवढंच की आता आमचे जरंगे पाटील काय म्हणतील त्याच्या. आम्हाला असं कळालं की दगडूशेठ पूल होता, 4-5 दिवस उद्घाटन. पुलाचं 4-5 दिवस उद्घाटन होतं. कोणता पूल? असणार शिंदे साहेबाच्या आता उद्घाटन झालेलं होतं. आता अजून काही काम झालेलं नाही तिथलं. हे आम्हाला यांनी सांगितलं. या भेंडी पाटील काय म्हणतात, काय चित्र असेल पुढे? भाजपचं कोण उमेदवार आहे, काँग्रेसचा कोण उमेदवार? नाही. आता तसं तर मिलिंद देशमुख उभं राहतात. आता सध्याच्या प्रश्नात आमच्याकडे जवळपास माझ्या एक समोर आता विठ्ठल पावडे म्हणते, तिथून ते कोकाटे साहेब म्हणतात, बालाजी कल्याणकर साहेब म्हणतात आम्हाला उभं राहायचं. तिथून नाही ते DP सावंत साहेब म्हणतात. तसा त्याचा संपर्क सगळ्याचा चांगला आहे. प्रत्येकाचा असं म्हणता येणार नाही यांचा संपर्क चांगला नाही म्हणून. तसं मिलिंद देशमुख साहेबाचा पण संपर्क चांगलाच आहे. आता कोकाटे साहेब म्हणतात ते डक म्हणून येईल विठ्ठल डक, ते पण जरांगीचे उमेदवार म्हणतात. हा आता म्हणायचं आहे आता. नमस्कार मंडळी, आज आपण नांदेड उत्तर या विधानसभा क्षेत्रातील आढावा घेत आहोत. या मतदारसंघातील कसारखेडा या गावात आपण येथील मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत. काय वाटतं त्यांना, संभाव्य त्यांचे आमदार कोण असतील, आत्ताच्या आमदारांची कार्यपद्धती, त्यांची केलेले कार्य आणि पुढचा त्यांचा लेखाजोखा काय असेल, आणि महाविकास आघाडी का महायुती, कोण पुढे भविष्यात महाराष्ट्रावर राज्य करेल, लोकांना काय वाटतं हे जाणून. सध्याचे आमदारच काम करतात. सध्या आधी नाही, सध्या आधी आमदार काम करत नाही आमच्या. सध्या आमदार ते कल्याणकर काहीच काम करत आमच्यावर. ते पैसे खाते इकडे घडते, 50 पेट्या खाल्या, बाकी निघून गेलं. मग आता हे DP सावंत करते काम. काहीच काम नाही केलं आमदार. काहीच काम केलं नाही आमच्या इथे. काय केलं, रोड केले आमचे, काय केलं, काय काम केलं, काही विचार केला. आता विचार तुम्ही माणसाला समजा. लोक म्हणते खूप निधी दिला. काय निधी हो, निधी काय देते, निधी नाही. निधी काय 50 पेट्या खाल्या निघून गेलं. शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का? नाही सुटले, काय सुटले नाही. समजा पाणी पडाले, समजा पाणी कुठं पडे नाही, कुठे माणसं वाहून गेले, आमच्या पैसे दिले नाही, काही नाही. हो, पुढं पुलावर कोणतरी पुलावर माणूस पेला आमचं हे महाराज होतो महाराज, त्याला काही पैसे रुपया दिले नाही कोणी. काहीच काय म्हणत याचे पैसे, कसं कोणी मेलं त्याला पैसे द्या. हा, पूल होत नाही. तेव्हा होतं ते अजित ठाकरे आलं, तेव्हा ते हे कल्याणकर होतं आमदार झालं, तेव्हा त्यांनी म्हणलं होतं करतो. मग यानं फुटून गेलं आणि केलं नाही.
झाले मात्र इथे झोपडपट्टीमध्ये पाणी चालू आहे, इकडून सासायले पाणी, यायला रोड नाही, पूल नाही, रस्ते नाहीत. आमदार याला इकडे भेट देऊन चलाय, याच्याकडे बघणं झालंय गोरगरीबाकडे. इलेक्शनच्या टायमाला यालेत, बोलायले चलेत. 25 वर्ष झालं अशीच आहे झोपडपट्टी. काय समस्या आहे? समस्या काय नाही, यायचंय रस्ता करून द्यावं, यायला फुल करून द्या, यायला एवढा रस्ता करून द्यावा, फुल करून द्यावा. आम्ही का कोणाचे भांडून नाही, कोणाचे पैसे घेतले नाही का नाही. आणि आमच्या शेतामधून रस्ता जाऊ लागला, एक फोन लावला तर फोन आपला आमदारानं उचलला नाही आमचा फोन, आणि आमच्या शेतामधून केला रस्ता. तेव्हा आम्ही मागं फोन लावला होता तर एक फोन उचललेला नाही आमच्या शेतामधून केला रस्ता. आमचं शेत गेला, बालाजी कल्याणकडनं फोन उचललेला नाही, आमच्या शेतामधून गेला रस्ता. 5 फूट शेत गेला आमचं. हा, मग आता मतदान बघूत, मग आता कोणाला द्यायचं काय नाही. आमच्या गरीबाचा फोन उचलित नाही का नाही, शेतामधून आमचा रस्ता गेला, आमचं गेले 5 फूट वावर. कोणाचा रस्ता आहे तर आमदार फंडातला रस्ता आहे का, तुम्ही काय शेतामधून घालता काय रस्ता? त्याला परिस्थिती काय आहे ते बघा, इथं काय आहे बस शाळा आहे. आमदाराचं काम चांगलं आहे. ती तिथं केलं, पलीकडे सोडून दिले. पलीकडे म्हणजे सकाळी जे पूजेला जातात ना महिला, त्याला आतूनच कष्ट करावं लागतं तिथं. असं नाही, आमदार काम त्या कोपऱ्यापर्यंत झाली, पलीकडे सोडून दिले. आमदारानं काम दिले, काही माणसं काम करीत नाही बरोबर. आमदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कॉन्टॅक्ट चांगले नाही, पाणी त्याच्याकडे पाहणारे माणसं चांगले नाही. काम आमदारांनी दिले मान्य आहे, पण करणार माणसं, लक्ष देणार असे काम असे करणार नाहीत लोक. त्यामुळे अहो पाणी आहे, नाला आहे दलित वस्तीमध्ये, शाळा आहे, जिल्हा परिषद, दुर्लक्ष पाणी आहे, चिखल आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणलं की जसं ते परिस्थिती दिसते, तुमचं मीडिया व्हायरल बी होते. अशा गोष्टी बसत्यांना बोलून काय होत, सत्य परिस्थिती आहे. तुम्ही कोणता महाराज ठेवा, कोणता वक्ता ठेवा, पब्लिक म्हणा बाई ना साहेब, तोंड काढायला जागा राही ना. हा, बोलवायची गरज नाही. आज इथं म्हणा नुसती बाई अलीकडे म्हणून पब्लिक येत नाही, तर कोणता वक्ता ना कोणीचही नाही, नुसती बाई येऊ द्या, सगळं जाम होऊन जाते चौक. हा, हे झालं ना, लोक चांगले झाले. हा.